हॅलो मित्रांनो, मी प्रिया आस्था ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्ही ओळखू शकले तर आजचा ब्लॉग कशाबद्दलचा आहे। तर मित्रांनो, आज माझ्या मुलाला 1 वर्ष कंप्लीट झाले, तर आम्ही प्लॅन केलो मनालीला जाण्यासाठी। तर तुम्हाला एवढं माहीतच आहे की मी दिल्लीला राहतो, दिल्लीपासून मनाली तर खूप जवळ आहे। तर मित्रांनो, आज माझ्या पिल्लूचा बर्थडे होता, रात्री 12 वाजता जायसाठी पेस्ट्री घेऊन आलो, केक कट केलं। तर आम्हाला सकाळी निघायचं होतं मनालीसाठी, तर आम्ही रात्री सगळं पॅकिंग वगैरे सगळं केलं। सकाळी उठल्यानंतर आम्ही बिलकुल रेडी झालो मनाली जायसाठी, कारण आम्हाला जायचं होतं पहिले चंदीगड। आमच्या हॉटेलतर्फे आम्हाला गाडी येणार होती न्यायसाठी, तर आम्ही डायरेक्ट जाणार। तर मित्रांनो, काही व्हिडिओ मी शूट करू नाही शकलो। तर सकाळी उठल्यानंतर जे आम्हाला लागले 8 ते 9 घंटे कमसे कम लागले। तर आम्हाला चंदीगडवरून पिकअप करायसाठी हॉटेलतर्फे गाडी आली होती आणि आम्ही गेलो मनाली अँटी व्हॅली रिसॉर्ट। आणि पाहू शकता, सकाळी उठल्यानंतर मुलं एकदम सरप्राईज झाले। आम्हाला पूर्ण दिवस लागला आणि पूर्ण रात्र लागली, कारण आमची ट्रेन झाली होती चंदीगडसाठी लेट। तर आम्ही सकाळी उठल्यानंतर आमचे दोन बिल्लू पाहायला लागले। तर आम्हाला हॉटेलतर्फे हीटर मिळाला नव्हता आणि इतकी थंडी होती तर मुलांसाठी, तर आम्हाला 2000 असं काहीतरी पे करावं लागले एक्स्ट्रा। तर आम्हाला बिलकुल हे परवडलं नाही याच्यामध्ये, आणि इथं स्लीपर पण नव्हती इथं इतकी थंडी होती, त्याचा पण एक्स्ट्रा बिल घेतले आमच्याकडनं। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा तर मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असणार तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा ना, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि पाहू शकता, माझं पिल्लू एकदम झोपून उठलाय। तर थंडीने बाहेर इतकं हेवी स्नोफॉल होतं बाहेर। तर सर्वात आधी आम्ही विचार केला पहिले आपण पिल्लूचा केक कट करून घेऊया। केक कट म्हणजे बाहेर थकणार, मुलं पण थकणार आणि झोपणार, कारण आमची बिलकुल झोप नाही झाली। काल ट्रॅव्हल झाला आणि मुलांना पण म्हणजे गाडीमध्ये घेऊन आले। तर पहाड एरिया तुम्ही विचारच करू शकता की इतकं झटके, आणि बिलकुल गाडी अशी गोल गोल घुमता आमचा सर पण दुखायला लागला होता पूर्ण। तर तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवणार। आणि पाहू शकता, पहिलं मी विचार केला चलो पहिले यायचं बर्थडे करून घेऊ आणि जाऊया बाहेर। तर आता आमची फॅमिली तयार झाली आहे। तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही कशी दिसून राहिले ना, मी कशी दिसत आहे ना, माझी मुलं पण कशी दिसत आहे, कमेंटमध्ये बिलकुल सांगा माझा आजचा लुक कसा आहे। तर सर्वात आधी बर्थडे करूया, केक कट। माझी मुलगी इतकी एक्सायटेड आहे बाहेर जायचं की तिला तर बाहेर जायचं आहे। केक नंतर काटू मम्मा, पहिलं बाहेर जाऊ। तिला खूप खुशी होती ना यायची। पाहू शकता, मनालीमध्ये विचार पण नव्हता केला इतका मोठा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करणार। तर आम्हाला बहुत खुशी वाटते। माझं स्वप्न होतं की माझ्या पोरा पहिला बर्थडे होता, एकदम शांत एरियामध्ये आणि फॅमिली सोबत सेलिब्रेट होणार। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला असणार तर प्लीज लाईक करा, आणि कसं वाटलं तर मला नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय मित्रांनो।